सावली मैदानाला जवळजवळ 52 वर्षे चालू आहे। ही परंपरा आहे महाराष्ट्रात, म्हणजे ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे। उद्या सोने येणार आहे, मथुर येणार आहे, भुंगा येणार आहे, घोटचा सोन्या येणार आहे, सर्जा पंढरी शेठ फडके साहेब यांची 4 बैल सकाळी फेऱ्यासाठी येणार आहेत, कारण ते शर्यत नाही करणार। बघा, आमचा प्रामाणिक एक असा विषय आहे का शिस्तबद्ध अड्डा झाला पाहिजे। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, उद्या होणारे मुंबईमधलं बिनजोडचं हिंदकेसरी सारखं मैदान, ते म्हणजे सावली मैदान देसाई। तर त्याच मैदानाची रूपरेषा कशी असेल, कोणते कोणते बैल येणार आहेत आणि त्या मैदानात येण्याचा मार्ग कसा असेल ते जाणून घेण्यासाठी आपण देसाईला जाणार आहे मित्रांनो। तर चला मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण देसाईला जाऊया आणि तिथे जाऊन चर्चा करूया दादांशी। बघू कोण दादा भेटतात आपल्याला, रवी शेठ भेटतात की कोण भेटतं, तिथे जाऊ आणि आपण त्यांच्याशी चर्चा करू ग्रामस्थांशी। चला मित्रांनो, देसाईला जाऊन भेटूया आपण। फायनली मित्रांनो मैदानात पोहोचलेलो आहे। बघू शकता किती जोरदार तयारी चालू आहे। फायनल तयारी राहिलेली आहे, फायनल तीच आता कंप्लीट करायला घेतले ग्रामस्थ मंडळाने। त्या साईडला स्टेज आहे, स्क्रीन आहे, या साईडला बैल बांधायला या साईडला मोठं स्टेज आहे, त्या साईडला शेतात बांधायचे, त्या साईडला क्रिकेटचं मैदान आहे, ते शेत आहे आणि हे थांबण्यासाठी खूप जागा आहे। बघा, तिथून बैल आले तर थांबण्यासाठी एवढ्या लांबपर्यंत आहे, म्हणजे कोणत्याच बैलाला त्रास नको असं एकदम खतरनाक असं आयोजन आहे। सावली मैदान देसाई गाव 26 जानेवारीचं मस्त एकदम स्टार्ट टू एंड। मला वाटतं बॅरिकेड बनवले, आपण थोड्या वेळात खाली जाणारच आहे तर समजेल बॅरिकेड कितपर्यंत लावलेले आहेत। खूप पब्लिक आहे आजपासूनच। मैदानाची रूपरेषा जुनी मंडळी आहे ती पूर्ण मैदानाची रूपरेषा चेक करून घेते। बघा मित्रांनो, आणि आपल्या नाश्ता पाणीवाले आजपासूनच येऊन नंबर लावलेले आहे त्यांनी। स्टेजचं पण काम अर्धं राहिलेलं आहे, की मैदानाचं तर जवळजवळ झालेलं आहे, पूर्ण मैदानाचं काम झालेलं आहे। हे बा मित्रांनो, आपण खाली चालल्यावर या साईडला डायरेक्ट लोखंडाचे ते बॅरिकेड सारखा लावले डायरेक्ट लास्टपर्यंत, आणि इथून अर्ध्या फाटीतून बॅरिकेड आहेत, सुतापर्यंत बॅरिकेड आहेत, आणि अर्ध्या फाटीतून हे बघा मेट्रोचे ते अँगल आहेत ते लावले। म्हणजे पब्लिक उद्या तंतोतंत पब्लिकचा म्हणजे बंदोबस्त केलेला, कुठलीच पब्लिक आतमध्ये नको यावला, नाही सुट्टीला नाही एंडिंगला, पब्लिकला आतमध्ये यायचा चान्सच नाही। आणि फाटीला मस्त पाणी बिणी मारून एकदम टकाटक केलेली आहे, म्हणजे जास्त धूळ पण उडणार नाही उद्या। आता आपण खालीच चाललो, खास म्हणजे लोकेशनच्या बद्दल आपण जानकारी म्हणजे इन्क्वायरी करण्यासाठी इथं आलेलो आहे। खूप जणांच्या कमेंट्स होत्या कसं यायचं मैदानात, त्याबद्दल आपण जरा 2 शब्द चर्चा करण्यासाठी आलो इथे। तिथे स्क्रीनचं पण काम चालू आहे। हिंदकेसरी भाई नाव घ्या। जसं मित्रांनो हिंदकेसरी मैदानात 1 ते 2 दिवस आधीपासून गाड्या येऊन थांबतात, तसंच सावली मैदान देसाईमध्ये पण जवळजवळ काल रात्रीपासूनच बैल आलेले आहेत, आणि त्या साईडला खूप जणांचे म्हणजे जागा आहे, त्यांना राहण्यासाठी सोय वगैरे केलेली। म्हणजे जसं हिंदकेसरीचं 3 फेऱ्याचं मैदान असतं, तसं आपलं देसाईचं पण बिनजोडचं हिंदकेसरीचंच मैदान बोलू शकतो। हिंदकेसरीपेक्षा बिलकुल कमी नाही। मुंबईचं हिंदकेसरी बिनजोडचं मैदान ते देसाई मैदान, सावली मैदान देसाई। मित्रा, हे कशासाठी केलं? या साईडला पण टोल नाका आणि त्या साईडला पण टोल नाका आहे, ते नक्की कशासाठी आहे? आपण टोल याच्यासाठी बनवले आहेत, आपण जेव्हा पावती बनवतो हां, ती पावती इथे बघितली जाणार, दोघांची, दोन्ही साईडला 2 पोळं असणार, ओके असणार। ओके हां, त्याच्यावर नंबर असणार, ते आपण नंबर चेक करणार की या साईडला समजा 20 नंबरची पावती आहे, त्या साईडला 20 नंबरची पावती जेव्हा येईल तेव्हाच ती गाडी खाली जाईल, अन्यथा त्या गाड्या इथे साईडला थांबवता येतील, पुढे जाणार नाही। म्हणजे पुढे गर्दी व्हायला नको। जेव्हा जोड येणार त्याचा त्या साईडला आणि या साईडला, तेव्हाच ती गाडी खाली जाईल।
तोपर्यंत नाही. पहिलाच असा मैदान आहे बिंजोडचा, तिथं वॉकी टॉकी सिस्टम ठेवली आणि ही सिस्टम ठेवली आहे की दोन्ही साईडला वॉकी टॉकीने जेव्हा समजेल की दोन्ही एकच कुपनच्या गाड्या आल्या तेव्हाच पुढे सोडल्या जातील. चांगलं आयोजन आहे. चला आता रविदादा आलेत, आपण त्यांच्याशी चर्चा करून घेऊ. बाबा नमस्कार. नमस्कार. दादा, सगळ्यात मोठं जे मैदान होतं घाटावर, हिंद केसरीचं मैदान 3 फेऱ्याचं, त्याला शोभेल असं मैदान आपल्या ठाणे जिल्ह्यात होते, सावली मैदान देसाई. खूप जुनी परंपरा आहे. दादा, जवळजवळ किती वर्ष झाली या मैदानामध्ये? थोडी जुनी परंपरेबद्दल सांगा. हे सावली मैदानाला जवळजवळ 52 वर्षे चालू आहे. ही परंपरा आहे महाराष्ट्रात, म्हणजे ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे. 26 जानेवारी. दादा, खूप जणांच्या कमेंट्स आहेत की बाबा सावली मैदान हे 26 जानेवारी निमित्तच का? यो म्हणजे कसा राष्ट्रीय दिन आहे ना, तर बरोबर. राष्ट्रीय दिनानिमित्तानं आमच्या कमिटीने हे पहिले वारवडलांनी आयोजन केलेलं आहे का 26 जानेवारी. म्हणजे त्या एक म्हण होती त्याच्यामध्ये, झाशीची राणी काय बोलली ते माहिती का, मेरी झाशी नाही दूंगी. बरोबर. म्हणून आम्ही 26 जानेवारी मैदान कोणाला देत नाही. दादा, पहिलेच 26 जानेवारीचं मैदान जे तुम्ही सांगताय 50 ते 52 वर्ष झाले आणि आताचं 26 जानेवारीचं मैदान, दादा काय फरक आहे? आता याच्यामध्ये फरक एवढाच आहे की संपूर्ण महाराष्ट्रातली, सर्व महाराष्ट्रातली लोक इकडे या मैदानात येतात आणि फुल अफाट गर्दी होतो. हे वैशिष्ट्य आहे. दादा, जेवढे बिंजोडचे किंग बोलले जातात, बैलगाडी क्षेत्रातले किंग जे बैल आहेत ते सगळे या मैदानात येणार आहे. तर त्यांना जे तुम्ही पत्रिका देऊन आमंत्रण पत्रिका दिली आहे, तर तुमच्या अंदाजे उद्या किती पब्लिक इथे आलेली येणार? म्हणजे आता हे पब्लिकचा इथे अंदाज नाही सांगतायत, कारण पब्लिकला गाड्या ठेवायला म्हणजे इथून 10 किलोमीटर लांब गाड्या राहतात. म्हणजे पब्लिक किती असेल? दादा, मी पण ऐकलेलं आहे ठाणे जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं गाव देसाई गाव. जवळजवळ 7 ते 8 पाडे तुमच्या, आणि तेवढ्या जणांची एक कमिटी आहे. दादा काय सांगाल, एकजूट आहे तुमच्या गावाची? ते कसं माहितीये का, परंपरा आमच्या गावाची. काही सार्वजनिक काम असला तर आम्ही सर्व एकत्र होतो. व्यवसाय ज्याचा त्याचा अलग आहे, पण सार्वजनिक काम जे असतं ना ते आम्ही सर्व मिळून करतो. ही वैशिष्ट्य आहे. कोरोनाच्या आधीचा जो काळ होता बंदीचा, बिंजोडचं क्षेत्र असो, कोणतंही बैलगाडा क्षेत्र असो, पूर्णपणे बंद होतं. आणि त्याच्यानंतर जे बैलगाडा क्षेत्र चालू होत आलं, खूप जणांनी आपली म्हणजे जी असेल ती प्राणाची आहुती लावली शर्यती चालू करण्यासाठी. पण काही वर्षांना हे तुमचं सावली मैदान बंद पडलेलं. खूप चर्चा होती आता सावली मैदान कधीच होऊ शकत नाही कारण जागा नाही राहिली, पण तुमची एकजुटीने ते करून दाखवलं. दादा काय सांगा? त्याच्यामध्ये काय माहिती का, कोरोनानं आम्ही बंद का ठेवला तर माहिती का, महाराष्ट्र शासनाचा आम्ही आदेश पाळला, ऐकलं का, त्यामुळे मी बंद ठेवला. आणि आमचं हे पद्धत कधीच बंद होणार नाही, एवढी आमची सर्वांची एकजूट आहे. दादा, खूप चर्चा होती की याच्या पुढे कधीच होणार नाही, पण तरी तुम्ही करून दाखवलं, त्याच्याबद्दल सांगा. ते खरं म्हणजे तुम्हाला एक सांगू का, हे जी आमची शर्यतीची जी सर्व संख्या लोक आहेत, पण त्या देसाई गावचा जो नेतृत्व पुढाकार तो फार वेगळा आहे. मागे महाराष्ट्र शासनाने बंद ठेवले त्या शर्यती. आम्ही आमचा नगरसेवक आम्ही स्वतः जाऊन मंत्रालयातून हे ऑर्डर काढून आणली, पण लोक त्याचं काही हे घेत नाही. शर्यती बंद आणि शर्यती चालू हे फक्त देसाईवाल्यांनाच माहिती आहे. दादा, जुन्या काळात ज्या शर्यती व्हायच्या आणि आता ज्या शर्यती होतात, पहिले फोन नव्हते, मोठे पारितोषिक नव्हते, पण आता खूप मोठ्या शर्यती पैशांच्या याच्या रूपाने खेळले जातात, बक्षिसांच्या रूपाने खेळले जातात. दादा काय सांगाल, काय बदल व्हायला पाहिजे आताच्या शर्यती आणि जुन्या शर्यतीमध्ये? नाही, बदलाचा सवाल काही येतच नाही. कारण काय माहितीये का, आता आमचे आता अध्यक्ष रवी शेठ आहेत, आता नवजवान अध्यक्ष आमचा आहे, बरोबर आहे. आता त्याचा काय तेवढा उत्साह तेवढा आम्हाला मान्य करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो, आम्ही जो कार्यक्रम आखतो त्या आम्ही 5 मंदिराला आम्ही याची मोबदला काय असेल तो देऊन टाकतो. आम्ही स्वतः काही पैसे घेत नाही. आणि जे काही लोक करतात ते खाली कमवासाठी करतात. आणि जे आम्ही देवळाला देतो त्यामुळे संपूर्ण लोकांची आम्हाला गावाची एकजुटीने साथ आहे.
जर कमिटी करीत असती तर साथ नसती मिळली ना. हे तर उघडच आहे. बरोबर सांगते दादा, कारण खूप असे मैदान असतात तिथे खूप जास्त टक्केवारीने पैसे कापले जातात आणि स्वतःचे खिशे भरले जातात. पण देसाई गावाचं असं मैदान आहे, जेवढी पण रक्कम आपल्या खिशात येणार त्यातलं एकही रुपया आपल्या घरात न नेता मंदिरासाठी वापरलं जातं. दादा काय सांगाल, एवढा म्हणजे खूप चांगलं काम करताय तुम्ही देवासाठी. दादा नक्की कोणत्या देवाच्या नावाने हे मैदान भरलं ते पण सांगा. कोणत्या देवाच्या नावाने हे मैदान भरलं जातं? आता हे आम्ही पहिला येतालेश्वर म्हणून नावाने अड्डा करतो पहिले सुरू. हा इथे जवळजवळ थोडेच अंतरावर येतालेश्वर मंदिर आहे. तळेश्वर. तालेश्वर. तुमच्या गावाला बैलगाडा शर्यतच नव्हे तर क्रिकेटमध्ये पण तुमच्या गावाला खूप जुनी परंपरा आहे. आणि ठाणे जिल्ह्यात देसाई गाव बोललं तर अजूनही जुने लोक थरथर कापतात की बाबा देसाईची टीम आली. दादा काय सांगाल? नाही, आमची जी मुलं आहेत ना क्रिकेटमध्ये खेळ पण चांगली करतात आणि जसे तशाला उत्तर पण देतात. म्हणून एक गावाचा दरारा, आमचा दरारा पूर्वी आम्ही आमच्या पूर्वजाई असा करून ठेवलेला आहे, कुठे काही झाला तरी त्या गावाला आम्ही नमवाचो. म्हणून हे देसाई गाव म्हणून आमचा एक प्रख्यात आलेला आहे. दादा तुमच्या गावाची जी कमिटी आहे, एकही असा माणूस नाही की तो करोडपती नाही, सगळे श्रीमंत आहे, पण या नादासाठी आणि तुमच्या गावाचं नाव टिकवण्यासाठी सगळ्यांची एकजूट आहे. काय सांगा? खरं म्हणजे तुम्हाला सांगू का मी, काही पण असो पण देसाई गावाचं जिथं नाव उज्ज्वल करायचं असलं ना तो संपूर्ण एकत्र येतात. एकत्र म्हणजे काय, जीव किंवा प्राण, मग ते काही हो ते बघत ना मागापुरं, फक्त देव गावाच्या नावासाठी. दादा धन्यवाद. आता आपण रवी दादांकडे हा, जाऊया. दादा नमस्कार. नमस्कार. खूप चर्चा होत्या की 26 जानेवारीचं मैदान एवढ्या जोरात भरलंय, पण नक्की येण्याचे मार्ग कसे असतील? काही पब्लिक ठाणे मुंबईवरून येणार आहे, काही पब्लिक पनवेल साईडून येणार आहे, काही कर्जत खोपोलीवरून येणार आहे, काही कुठून येणार आहे. म्हणजे तुम्ही 4 साईडने 4 पब्लिकने येणार आहे, तर प्रत्येकाला तुम्ही येण्याचा मार्ग सोपा सांगा की बाबा तुम्ही इथे या, इथून तुम्ही अशी रिक्षा बस पकडा, तुम्ही येऊ शकता. 4 साईडच्या रस्त्यावाल्यांना सांगा. प्रथम आपण खोपोलीवरून सुरुवात करूया. खोपोलीची पब्लिक कशी येणार? कर्जत खोपोली साईडची पब्लिक कशी येणार? आपल्या अड्ड्यात येण्याचे मुख्य 4 मार्ग आहेत, ते सांगतो तुम्हाला. एक देसाई गावातून आहे, दुसरा मार्ग शालू हॉटेल लागूनच आहे, शालू हॉटेलच्या बाजूने. तिसरा मार्ग म्हणजे पडले गावातून मधून सेंटर मधून. आणि चौथा मार्ग सिल फाट्यावरनं खाडी साईडनं त्या पडले गावाच्या बाहेरून. हे 4 मार्ग डायरेक्ट अड्ड्यातच येतात आपल्या. असं कोणतं स्टेशन आहे की तिथं उतरलं की बेस्ट म्हणजे सोपं पब्लिकला यायला जमेल? दिवा, डोंबिवली सेमच आहेत, मुंब्रा आहे, सर्व म्हणजे सर्व जवळ आहे. आपण सेंटरला आहे. आपण सेंटरला. हो, तर दादा कल्याण पण चालेल. थोडं मैदानाच्या विषयाकडे वळतो. नक्की मैदानामध्ये बॅरिकेड किती आणि कॅमेरे किती असणार आहेत? 3 कॅमेरे आहेत आणि 90% बॅरिगेड आहेत. आणि जे फेऱ्यासाठी बैल पब्लिक घेऊन येतात, मागच्या वर्षी पण तुम्ही सांगितलेलं की फेऱ्याला कोणाला एंट्री नाही, तर यावेळेस त्याच्याबद्दल काय सांगणार? नाही, फेऱ्याला वेळच नाही भेटणार, फेरे देऊ शकत नाही आपण. आता एवढे दिवस तर काढत होते फेरे, पण उद्याच्या दिवशी फेऱ्यांना वेळ कुठे भेटेल? जवळजवळ आपलं मैदान सकाळी किती वाजता चालू करण्याचा प्रयत्न असेल? आमचे वरिष्ठ सकाळी येतील आणि 8 वाजता भटजीचा टाइम आहे. वरिष्ठ लोक आमचे सकाळी पूजन करतील आणि आमच्या गावचे अध्यक्ष बालरामदादा म्हात्रे हे शाळेवर असतात सकाळी, मराठी शाळेवर. तिथलं त्यांचं ध्वजारोहण झालं का मग ते इथे येतील. इथे आल्यावर ओपनिंग होईल. तर दादा खूप बैलांना निमंत्रण पत्रिका पोहोचल्यात, असे कोणते टॉपचे बैल आहेत की त्यांना तुम्ही निमंत्रक पत्रिका दिली आणि ते तुमच्या निमंत्रणाला मान ठेवून इथे 100% येणार गॅरंटीनुसार? काही बैलांची नावं सांगा, कारण पब्लिकला खूप इच्छा आहे की बाबा हा बैल, खूप जणांचे वेगवेगळे फॅन असतात, फॅन बेस वेगवेगळा असतो प्रत्येक बैलाचा. काही बैलांचे नावं सांगा की ते तुमच्या शब्दाचा मान ठेवून 100% या मैदानाला येणार आहे. उद्या सोने येणार आहे, मथुर येणार आहे, भुंगा येणार आहे, घोटचा सोने येणार आहे, सर्जा, पंढरी शेठ फडके साहेब यांची 4 बैल सकाळी फेऱ्यासाठी येणार आहेत, कारण ते शर्यत नाही करणार.
पंढरीशेठ फडके साहेबांची पुण्यतिथी नाही झाली म्हणून गुरुनाथ शेठ फडके मला आत्ता पण फोन आलेला का भाऊ मी बैल पाठवतो रेसल करून घेऊ आणि मी पण नाही येणार कारण आम्ही कुठे गेलोच नाही. फक्त पुण्यतिथी झाल्यानंतर आम्ही मैदान चालू करणार आहे. दादा हे टोल नाक्याबद्दल मला दादांनी सांगितलं, तरी तुम्ही पण 2 शब्द टोल नाक्याबद्दल सांगा, कारण खूप गर्दी होते. तर याच्याबद्दलचे नियम 2 शब्द सांगा. बघा आमचा प्रामाणिक एक विषय आहे का शिस्तबद्ध अड्डा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आता एवढी मेहनत आमची चालू आहे का टोल नाका असेल, टोल नाक्यावर 5-5, 6 पोरं असतील, ते जोड आल्यावर सोडतील, नाही तर सोडणारच नाही. तिकडे त्यांची कोंडी झाली तर तिकडे होईल साईडला टोल नाक्याच्या बाहेर. दादा जेव्हा खाली सुट्टीला जास्त गर्दी झाली आणि रात्री अंधार झाला तर त्याच्याबद्दल कसा असेल निर्णय? अंधार झाला तर अड्डा बंद करणार आहे पूर्णपणे. मग त्या शर्यती राहिल्या तरी चालतील कारण मुख्य प्राणी आहेत. नंदीचा कुठल्याही नंदीचा नुकसान होता कामा नये किंवा कुठल्या माणसाला पण मार लागता कामा नये. आणि आमचा काय अड्डा पैसे कमवायचा नाही का जास्त शर्ती झाल्याच पाहिजेत. आमची एक ती पारंपरिक जत्रा आहे, जेवढ्या होतील तेवढ्या करू. दादा शेवटचा प्रश्न विचारतो, 26 जानेवारीचा मैदान झाल्यानंतर पुन्हा हा मैदान भरेल का? 26 जानेवारीला नाही, त्याच्यामध्ये कधी जसे हप्त्याला मैदान भरतात तसा तुमचा हा मैदान पुन्हा कधी भरेल का? त्याचं उत्तर द्या, कारण खूप पब्लिकला इच्छा आहे देसाई मैदानात बैल पळवायची, कारण जुनं मैदान आहे तुमचं. त्याच्याबद्दल शेवटचं उत्तर द्या. काय इच्छा आहे, काय निर्णय असेल तुमच्या कमिटीचा निर्णय काय असेल ठरवा आणि सांगा. लाईव्ह चालू आहे, सांगा तुम्ही, सांगा काय तुमची इच्छा. नक्कीच चालू राहील कारण हा गाव मोठा आहे, 5 पाडे आहेत, भरपूर लोकसंख्या आहेत. याच्यात जर आमच्या कमिटीने 1-2-4 लोक काय राजीनामा घेतला कोणी नाही आला तरी काही फरक नाही पडणार. अड्डा तर चालूच राहणार 100%. म्हणजे 26 जानेवारी मैदान संपल्यानंतरही तुम्ही हे मैदान चालू ठेवणार हो. ही गॅरंटी. दादा उद्या 26 जानेवारी ते आम्ही लगेच तारीख डिक्लेअर करू, अनाऊन्स करू डायरेक्ट. चला दादा, धन्यवाद तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल.